नमस्कार सर्वांना. माझं नाव अनिल गुंजे. मी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद या संस्थेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये 23 जिल्ह्यामध्ये ETCP प्रोग्राम हा रन आहे. ETCP म्हणजे ॲडव्हान्सिंग टोबॅको प्रोग्राम. आता याच्याविषयी सांगायचं म्हटलं तर जवळपास या ॲक्टखाली आपण कोटपा ॲक्ट असं त्याला म्हणू शकतो. कोटपा ॲक्ट म्हणजे काय, जे अल्फाबेटिकल इंग्लिशमधलं जे पहिलं वर्ड आहे ते जर आपण विचारात घेतलं, म्हणजे जसं कोटपा म्हणजे सिगरेट अँड अदर टोबॅको प्रोडक्ट ॲक्ट 2003 याचा शॉर्ट फॉर्म आपण बनवलेला आहे कोटपा. याचा उच्चार देखील आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, कोटपा. या कायद्याअंतर्गत साधारणतः 1 ते 33 कलम ह्याच्यामध्ये नमूद आहेत. त्यापैकी आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत म्हणजे कलम 4, 5, 6 ब आणि 7 हे आपण 4 कलम 2 ते 5 मिनिटामध्ये पुढील आपण बघणार आहोत. याच्यामध्ये कलम 4 मध्ये आपल्याला साधारणतः असं सांगतं की प्रत्येक शासकीय कार्यालय किंवा निमशासकीय कार्यालय या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि जर समजा 2-3 मजली बिल्डिंग असेल तर प्रत्येक पायऱ्या शेजारी म्हणजे जिथून आपण वर जातो त्या ठिकाणी येथे धूम्रपान करण्यास बंदी आहे आणि जर कोणी असं आढळल्यास त्याच्यावर 200 रुपयापर्यंतचा कारवाई होऊ शकते. असा बोर्ड प्रत्येक शासकीय निमशासकीय आणि जिथे कुठे ऑफिस असेल, कोणतीही ऑफिस असो ते, त्या ठिकाणी हे कंपल्सरी कायद्यानुसार लावणं बंधनकारक आहे. जसं आता आपल्याकडे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष आहे, त्याच्यानंतर ग्रामसंघ आहे, त्याच्यानंतर प्रभागस्तरीय संघ आहे. या प्रत्येक ऑफिसेसमध्ये असा बोर्ड लावणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 4 मध्ये हे गोष्टी येतात. त्याच्यानंतर सेक्शन 5 मध्ये जर आपण विचारात घेतलं तर सेक्शन 5 आपल्याला काय सांगतं की प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करणे. तर याच्या अंतर्गत सेक्शन 5 हा कायदा बनवण्यात आला आहे. त्याच्यानंतर सेक्शन 6 अ आणि ब, त्यापैकी आपण पहिलं अ मध्ये काय आहे ते पाहूया. सेक्शन 6 अ मध्ये काय म्हणतं की जर कोणी 18 वर्षाच्या खालील मुलगा असो या मुलगी असते त्याला तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ आणण्यास भाग पाडणे किंवा विकण्यास भाग पाडणे, तर हे या कायद्यानुसार तो शिक्षेस पात्र असा आहे आणि ह्याच्यानुसार पुढे कारवाई देखील होऊ शकते. तर सेक्शन 6A हे या पद्धतीने सांगतं. सेक्शन 6B काय सांगतं, सेक्शन 6B काय म्हणतं की प्रत्येक शैक्षणिक संस्था ज्या असतील त्या शैक्षणिक संस्थाच्या वॉल कंपाऊंड जे असेल शैक्षणिक संस्थेचे, त्या वॉल कंपाऊंडपासून सर्कलमध्ये जवळपास 100 यार्ड परिसरामध्ये कुठलेही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये किंवा करणार नाही असं या कायद्यामध्ये सांगण्यात येतं. तर हे जवळपास 3 ते 4 कायदे खूप महत्त्वाचे आहेत. आणि शेवटचा जो आहे सेक्शन 7 मध्ये काय सांगतं कायदा, सेक्शन 7 मध्ये सांगतं की जे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे जे काही असतील त्याच्यावर जे 85% भागामध्ये धोकादायक चित्र त्या प्रोडक्टवर असायला पाहिजे आणि जवळपास त्याच्यावर जे आपण म्हणतो की टोल फ्री क्रमांक, म्हणजे ज्याला तंबाखू सोडायची आहे त्याच्यासाठी तो टोल फ्री क्रमांक असणं बंधनकारक आहे. आणि जी जाहिरात असेल एखाद्या कंपनीची ते फक्त 15% भागावर पाहिजे. तर अशा पद्धतीने सेक्शन 7 हे सांगतं. या 4 याच्यापैकी आपल्यासाठी महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे सेक्शन 4 की येथे धूम्रपान करण्यास बंदी आहे. जर कोणी असं आढळल्यास त्याच्यावर 200 रुपयेपर्यंतचा कारवाई होऊ शकते. माझी कृपा करून सर्वांना विनंती आहे की हा जो बोर्ड आहे हा प्रत्येक शासकीय असेल किंवा निमशासकीय असेल किंवा आपलं बचत गटाचं ऑफिस असेल या ठिकाणी लावणं हे बंधनकारक आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की प्लीज या कायद्याचं पालन करा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.